पोरं आत्ता कॉलेजला असणारी मुलं हे आपल्या आईबाबांना कसं पण वाटेल तसं बोलतात. एक एक पोरं तर मी मारतीला बघितले. तर त्यांना हे समजायला पाहिजे की त्याच आईबाबाने आपल्याला एवढे सांभाळलेलं असतं, मोठं केलेलं असतं आणि त्याच आईबाबांवर आपण आज शब्द उगारतो आहे आणि त्यांच्यावर आपण गरज पडली तर धावून जातो आहे. तर यानं होतं काय की जे तुमचं कर्माचं फळ आहे हे तुम्हाला नक्की 100% भोगायला येते. आणि आई बाबा हे आपल्याला आपण देवाच्या जागी मानलं पाहिजे. भलेही आपले बाबा आपल्याला शिव्या का देत असताना पण आपण त्याचं उत्तर न देता गपगुमान तिथून निघून जावं आणि मनात कोणताही राग ठेवू नये. कारण कितीही झाले तरी ते आपले आई बाबा आहेत आणि शेवटी ते आपले बाबा आहेत. ते कितीही वाईट बोलले तरी आपण गपगुमान ते सहन करावं. त्यांना प्रत्युत्तर देऊ नये, त्यांना काही वाईट साईट बोलू पण नाही आणि त्यांच्यावर चिडचिड तर अजिबात करू नये. गपगुमान शांत राहावे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांना त्यांचं चुकाचे राहू दे किंवा बोललेल्याची जाणीव हे नक्की होते. आपण खूप बोललो तर आपला पोरगा आपल्याला बोललासुद्धा नाही उलटून हे पुढच्या माणसाला ऑटोमॅटिकली जाणीव होतं. जरी जाणीव झाली नाही तरी त्याची अपेक्षासुद्धा ठेवू नये. पण आपल्याकडून त्यांच्याविषयी कोणतं प्रत्युत्तर जाता कामा नये किंवा कोणता वाईट शब्द जाता कामा नये. मारणं तर खूप लांबचं. आणि जेव्हा पोरं हे आपल्या आईबापाला मारतात त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आत्ता जर तुम्ही आईबापाला मारत असाल तर तुम्ही सुद्धा कधीतरी आईबाप होणार आहात. तेव्हा तुमचं सुद्धा या वाट्याला फळ येणार आहे आणि तेव्हा तुम्हाला आठवेल की मी त्यावेळी असं केलं होतं त्यामुळे आज मला हे कर्माचं फळ भोगायला लागते. राधे राधे.